टकल्याला स्वतःचा प्रॉब्लेम नसतो. टकल्या माणसाला स्वतःचा प्रॉब्लेम नसतो, पण सभोवतालचे त्याला छेडतात. गेले रे केस म्हणून राहिलेले उठून टाकतात. वेदना वेदना तुम्ही काढ ना. बोला. काहींच्या दर्शनी भागात अशी ताऱ्याची घासणी उरते. काहींच्या दर्शनी भागात अशी ताऱ्याची घासणी उरते आणि मग तीच त्याला आयुष्यभर भांग पडायला बोलते. जेव्हा पळायला लागतं ना टक्कल, आणि केस लागतात गडू, मग वेगवेगळ्या आकारात उघडी पडते हे टाळू. काहींच्या दर्शनी भागात अशी ताऱ्याची घासणी उरते. बघितली का? काहींच्या दर्शनी भागात ताऱ्याची घासणी उरते आणि मग तीच त्याला आयुष्यभर भांग पडायला बोलते. काहींच्या मागे असा खड्डा जणू विहीरच खणली जाते. आणि काहींची घर जातं पडून आणि वाल कंपाऊंड उरते. काहींचं घर जातं पडून आणि वाल कंपाऊंड उरते. काहींची टाळू अशी मऊ जणू बेसनाचा लाडू. असं वाटतं हळूच जावं आणि त्यात काजचा काप बसावा. बरं आता नवीन उपचार आलाय म्हणे. मिलिंद सर ट्रान्सलेट करून डोलवायचं. मिलिंद सर 2 मिनिट. आता नवीन उपचार आलाय म्हणे, ट्रान्सलेट करून डोलवायचं. हे म्हणजे जंगलातलं गवत उपटायचं आणि अंगणात लावायचं. आता नवीन उपचार आलाय म्हणे, ट्रान्सलेट करून डोलवायचं. हे म्हणजे असं की जंगलातलं गवत उपटायचं आणि अंगणात लावायचं. बरं एवढे पैसे खर्च करून हेच पैशात का मोजायचे? निसर्गाने दिलं, निसर्गाने नेलं, त्यात काय लाजायचं? निसर्गाने नेलं, त्यात काय लाजायचं? बरं असो, कुणाच्या जिव्हारी लागेल एवढा हा विषय ताणायचा नाही. कुणाच्या जिव्हारी लागेल हा विषय एवढा ताणायचा नाही. आणि कितीही म्हणावंसं वाटत टाकल्याला तरी ए टाकल्या असं म्हणायचं.